नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी रेश्मा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या गळ्यानुसार गळा रुंदी आणि शोल्डर किती घ्यायचा याची माहिती आपण पाहणार आहे. डीप गळा असेल म्हणजेच 10 इंच जर गळा असेल तर गळा रुंदी किती घ्यायची आणि शोल्डर किती घ्यायचा, तसेच गळा रुंदी 6 किंवा 4 असेल म्हणजे कमी असेल तर शोल्डर किती घ्यायचा आणि गळा रुंदी किती घ्यायची याचा चार्ट मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. आणि गळ्याचे कटिंग कसे करायचे हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपण चौकोनी गळा कट करणार आहे. त्याच्यासाठी चौकोनी गळ्यासाठी आपण गळा रुंदी ही 2.25 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची ही 10 इंच घेतलेली आहे. गळ्याच्या खालच्या साईडला आपण गळा रुंदी 3.25 इंच घेतलेली आहे. याची गळा उंची जास्त आहे म्हणजे 10 इंच आहे. हा डीप नेक आहे म्हणजे गळा उंची जास्त आहे म्हणून आपण वरच्या साईडला गळा रुंदी ही आपण 2.25 इंच घेतलेली आहे. गळ्याच्या खालच्या साईडला आपण गळा रुंदी ही 3.25 इंच घेतलेली आहे. या पद्धतीने जर आपण चौकोनी गळ्याचे मार्किंग केले तर शोल्डर उतरत नाही, म्हणून या पद्धतीने आपण चौकोनी गळा हा आपण घेतलेला आहे. तर आपण आता खालच्या साईडला कमरेच्या साईडला शिलाई टाकून घेऊया. मी इथे कमरेला पट्टी लावणार नाही म्हणून आपण कमरेला ही अशी शिलाई टाकून घेतलेली आहे. आणि आता आपण गळ्याला शिलाई टाकून घेऊया आणि गळा कट करून घेऊया. शिलाई केल्यानंतर मी इथे गळा अगोदरच कट करत नाही, कारण काय होते की गळा रुंदी ही कधी जर आपण कापड सरकले आपल्याकडून तर गळा रुंदी ही वाढू शकते. मग गळा रुंदी वाढल्यानंतर आपला शोल्डर उतरतो, म्हणून मी इथं गळा कट करून घेत नाही. शिलाई केल्यानंतर मी गळा कट करते. या पद्धतीने आपण चौकोनी गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपण चौकोनी गळ्याला शिलाई करून घेणार आहे आणि शिलाई करून झाल्यानंतर आपण गळा कट करून गळ्याच्या साईडने छोटे छोटे कट लावून घेणार आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग अगदी व्यवस्थित येईल आणि छान येईल. कुठेही गुढी पडणार नाही किंवा खेचले जाणार नाही कापड. त्याच्यासाठी आपण गळ्याला छोटे छोटे कट लावून घेणार आहे. आता आपण गळा कट करून घेऊया. गळा कट करून झाल्यानंतर आपण गळ्याला छोटे छोटे कट लावून घेणार आहे आणि नंतर मुंड्याच्या आणि कमरेच्या मध्ये जी मोकळी जागा आहे, जिथे शिलाई केलेली नाही, तिथून आपण ब्लाऊजचा पाठीमागचा भाग सरळ करून घेणार आहे. आता आपण गळा कट करून घेतलेला आहे आणि ब्लाऊज सरळ करून घेऊया. ब्लाऊजच्या पाठीमागचा भाग सरळ करून घेऊया. इथे आपण ब्लाऊजच्या सरळच्या भागावरती अस्तर ठेवून गळ्याला आणि कमरेला शिलाई करून घेतली होती आणि आता आपण गळा कट करून जिथे आपण शिलाई केली नव्हती त्या मोकळ्या जागेतून आपण ब्लाऊज सरळ करून घेणार आहे. इथे मी ब्लाऊज सरळ करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. जो आपण गळा कट केलेला आहे आणि कमर कट केलेले आहे, शिलाई करून घेतलेले आहे, तो भाग हा अस्तरच्या आणि ब्लाऊजच्या कापडाच्या मध्ये गेलेला आहे. इथे आपल्याला गळ्याला आणि कमरेला पट्टी लावायची गरज पडत नाही. या पद्धतीने आपण गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे. इथे गळ्याला आणि कमरेला दाब शिलाई करून घेतलेली आहे. दाब शिलाई केल्यानंतर तुम्ही फिनिशिंग पाहू शकता. गळ्याचे आणि कमरेचे किती छान असे आलेले आहे. हे होते चौकोनी गळ्याचे माप आणि शिलाई कशी करायची या व्हिडिओमध्ये दाखवलेले. आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी गोल गळ्याचे माप आणि गोल गळ्याची शिलाई दाखवणार आहे. इथे मी गोल गळा हा डीप घेतलेला आहे. त्याच्यासाठी गळा रुंदी ही तुम्ही पाहू शकता, इथे 2.25 इंच घेतलेले आहे आणि गळा उंची ही मी 10 इंच घेतलेले आहे.
आणि गोल गळ्यासाठी आपण गळ्याच्या खालची गळा रुंदी ही आपण 3 इंच घेतलेली आहे. या पुढच्या साईडला सुद्धा मार्किंग करून घेते आहे, जेणेकरून आपला खालचा भाग हा तिरपा आला नाही पाहिजे, म्हणून मी दोन्ही साईडने 10-10 इंच मार्किंग करून घेतलेले आहे. आणि आपण गळ्याच्या खालच्या साईडला 3 इंचावरती गळा रुंदी घेत आहे. खालच्या साईडला आपण 3 इंच गळा रुंदी घेऊन आता आपण खालची आणि वरची गळा रुंदी पट्टीने जोडून घेणार आहे. वरच्या साईडला गळा रुंदी ही 2.25 इंच आहे आणि गळ्याच्या खालच्या साईडला गळा रुंदी ही 3 इंच आहे. या पद्धतीने आपण गळ्याचा बॉक्स करून घेणार आहे आणि गोल गळ्याला आकार देऊन घेणार आहे. आता आपण जिथे गळ्याचा बॉक्स बनलेला आहे, जिथे गळ्याचा कोन आहे, तिथे आपण 1 इंचावरती मार्क करून गळ्याला आकार देऊन घेणार आहे. या पद्धतीने आपण गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपण ब्लाऊज पीसच्या सरळच्या भागावरती अस्तर ठेवून घेणार आहे आणि गळ्याला मार्किंग करून घेणार आहे. अस्तरवरती गळ्याला मार्किंग करून घेतल्यानंतर ब्लाऊज पीसच्या सरळच्या भागावरती आपण अस्तर ठेवून गळ्याला आणि कमरेला शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपले गळ्याचे मार्किंग करून झालेले आहे आणि मी इथे अस्तर हे ब्लाऊज पीसच्या सरळच्या भागावरती ठेवून घेतलेले आहे आणि गळ्याला आणि कमरेला शिलाई करून घेत आहे. इथे मी गळ्याला शिलाई करून घेत आहे. गळ्याला शिलाई करून झाल्यानंतर कमरेला शिलाई करून जो मुंड्याच्या आणि कमरेच्या मध्ये जे शिलाई मायेचा भाग असतो, जिथे आपण शिलाई केलेली नसते, तिथून आपण ब्लाऊजचा पाठीमागचा भाग हा सरळ करून घेणार आहे. आता आपण गळ्याला गळा कट करून घ्यायचा आहे. गळा कट करून झाल्यानंतर गळ्याच्या साईडने छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग ही व्यवस्थित येईल. याच्यासाठी आपण गळ्याच्या साईडने गळा कट करून झाल्यानंतर गळ्याच्या साईडने छोटे छोटे कट लावून घेणार आहे. या पद्धतीने आपण छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत. कट लावून झाल्यानंतर आपण ब्लाऊजचा पाठीमागचा भाग हा सरळ करून घ्यायचा आहे. मुंड्याच्या आणि कमरेच्या मधून जिथे आपण शिलाई केलेली नाही, तिथून आपण ब्लाऊजचा पाठीमागचा भाग हा सरळ करून घेणार आहे. पाठीमागचा भाग हा सरळ करून घेतल्यानंतर गळ्याला आणि कमरेला दाब शिलाई करून घेणार आहे. या पद्धतीने आपण हा पाठीमागचा भाग सरळ करून घेतलेला आहे. तुम्ही आता पाहू शकता, गळ्याच्या आणि कमरेची जी कट केलेली बाजू होती ती मधोमध गेलेली आहे, अस्तरच्या आणि ब्लाऊज पीसच्या मध्ये गेलेली आहे. इथे आपल्याला गळ्याला आणि कमरेला पट्टी लावायची गरज पडत नाही. याच्यासाठी या पद्धतीने आपण गळ्याला आणि कमरेला शिलाई लावून घेतो. इथे मी ब्लाऊजचा पाठीमागचा भाग सरळ करून घेऊन गळ्याला आणि कमरेला दाब शिलाई करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे गोल गळ्याची. या पद्धतीने जर गळ्याची मापं घेतली तर गळाचा शोल्डर उतरत नाही व फिनिशिंग खूप छान येते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.